लक्ष द्या. आज आपण टॉर्शनचा टॉपिक बघणार आहे, जो आपल्या तिसऱ्या युनिटचा शेवटचा पार्ट असेल. टॉर्शनल रेनफोर्समेंटचं डिझाईन, त्याच्यामध्ये साइड फेस रेनफोर्समेंट सुद्धा येईल. त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया पण मी सांगणार आहे तुम्हाला. नोट्स मी त्या नोट्सच्या सेक्शन मध्ये अवेलेबल करून दिलेले आहे, त्या तुम्हाला तिथून बघायचे आहे, प्रिंट काढायचे आहे. आणि इथे सर्वात पहिले आपण नोट्स एक्सप्लेन करू आणि मग पुढे क्वेश्चन घेऊ. ओके, कंपल्सरी आपल्याला 8 मार्क्सला क्वेश्चन विचारला जातो, म्हणून फार महत्वाचं आहे. तिसऱ्या युनिट मध्ये स्टेअरकेस सोबतच हे क्वेश्चन विचारले जातात, मग ते शिअर एन्फोर्समेंटचं डिझाईन असो किंवा ते टॉर्शनचं डिझाईन असो. आता लक्ष दे बघ, सर्वात पहिले आपल्याला काय करायचंय टॉर्शनच्या डिझाईन मध्ये, तर टॉर्शनचं न्यूमरिकल आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं. तर ओळखण्यासाठी सोपं आहे. आपल्याला गिवन डाटा मध्ये त्यांनी टॉर्शनल मुवमेंट दिलेली असेल, गिवन डाटा मध्ये ते आपल्याला टॉर्शनल मुवमेंट देतात. मग टॉर्शनल मुवमेंट ही एकाच न्यूमरिकलच्या किंवा एकाच टॉपिक मध्ये येते जेव्हा आपल्याला टॉर्शन रेनफोर्समेंटचं डिझाईन करायचं असतं. म्हणजे न्यूमरिकल ओळखायला सोपं आहे. क्वेश्चन मध्ये जर त्यांनी टॉर्शनल मुवमेंट दिली तर आपल्याला समजून घ्यायचंय की तो टॉर्शन रेनफोर्समेंटचा क्वेश्चन आहे. आता त्याच्यानंतर आता क्वेश्चन समजला, त्याच्यानंतर आपल्याला गिवन डाटा सगळं लिहून घ्यायचा आहे. आणि सर्वात पहिली स्टेप जी आपल्याला करायची, जी मी नोट्स मध्ये पण दिली, नोट्स मध्ये डिटेल एक्सप्लेन केलंय, इथं मी लिहिताना फक्त IS कोड लिहिलेले. तर तुझ्याकडे आता IS कोड पाहिजे, IS 456-2000 पाहिजे. आपल्याला कोणताही फॉर्म्युला पाठ करायचा नाही, इथं फक्त IS कोडचे पेज नंबर लक्षात ठेवायचे आणि 100% हा न्यूमरिकल तुझा सॉल्व्ह होणार आहे. पाठ काहीच करायचं नाही, IS कोडचे पेज नंबर लक्षात ठेवायचे आणि सिक्वेन्स फॉलो करायचा. आपल्याला काय काय करायचंय, ठीक आहे. आपल्याला फक्त IS कोडचे पेज नंबर लक्षात ठेवायचे आणि सिक्वेन्स फॉलो करायचा. कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा नाही. तर सर्वात पहिले आपल्याला टॉर्शनल रेनफोर्समेंट मध्ये गिवन डाटा लिहिल्यानंतर पहिली स्टेप काय करायची आहे की गिवन डाटामध्येच बघायचंय की दिलेला डाटा हा फॅक्टर्ड आहे का. म्हणजे तुला ते शिअर फोर्स देतील, तर शिअर फोर्स नुसता असेल तर त्याला फॅक्टर्ड करून घ्यायचं. तुला ते बेंडिंग मुवमेंट देतील, ती जर नुसती बेंडिंग मुवमेंट असेल तर त्याला फॅक्टर्ड करून घ्यायचं, म्हणजे 1.5 ने मल्टिप्लाय करायचं. तुला टॉर्शनल मुवमेंट दिले असेल त्याला सुद्धा फॅक्टर्ड करून घ्यायचं 1.5 ने मल्टिप्लाय करून. म्हणजे हा गिवन डाटा मध्येच तुला चेंजेस करायचा आहे की जो काही डाटा दिला असेल आपल्याला त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टीने मल्टिप्लाय करून ठेवायचे, पहिली आणि इनिशियल स्टेज. त्याच्यानंतर सेकंड नंबरला आपल्याला काय करायचंय तर इक्विव्हॅलंट शिअर फोर्स काढायचा आहे. इक्विव्हॅलंट शिअर फोर्स, त्याचा सिम्बॉल काय VE म्हणू शकते तू त्याला, किंवा VUE म्हणू शकते, इक्विव्हॅलंट शिअर फोर्स. मग इक्विव्हॅलंट शिअर फोर्स काढायचा कसा, याचा फॉर्म्युला पाठ नाही करायचा. सरळ सरळ IS कोडच्या पेज नंबर 75 वर जा. सरळ सरळ IS कोडच्या पेज नंबर 75 वर जा. पेज नंबर 75 वर तुला क्लॉज नंबर 41.3.1 दिसेल बघ. IS कोडचा पेज नंबर 75, IS 456 चा पेज नंबर 75, आणि तो जो क्लॉज दिलाय तो एकदा चेक कर. त्याच्यामध्ये तुला दिलेलं आहे का बघ. मी IS कोड काढतो, इथं IS कोड होता माझ्याकडे. IS कोडचा पेज नंबर 75. बघ, पेज नंबर 75 वर 41.3 चा तो पूर्ण सेक्शन आहे ना, तो सगळा टॉर्शन वर आहे. आपल्याला फॉर्म्युला पाठ नाही करायचा आहे. टॉर्शन वर आपल्याला पेज नंबर 75 वर दिलेला आहे VE चा फॉर्म्युला VU प्लस 1.6 TU/B. आता याच्यामध्ये T म्हणजे काय, टॉर्शनल मुवमेंट आहे, जी तुला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेली. मी सांगितलं क्वेश्चन ओळखायचाच कसा, तर तो आपल्याला टॉर्शनल मुवमेंट दिलेला असेल त्याच्यावरून ओळखायचा की याच्यात टॉर्शनचा आपल्याला डिझाईन करायचंय. मग सगळा त्याच्यामधला सगळा डाटा तुला दिलेला आहे, ऍज इट इज तू फॉर्म्युला यूज करायचा. आता तुझ्या IS कोड मधला जे वरचं पेज आहे 75, त्याला थोडंसं फोल्ड करून ठेव, म्हणजे जेव्हा प्रॅक्टिस करशील तेव्हा तुला कळेल. पेज नंबर लक्षात ठेवायचे फक्त, याच्यात बाकी कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला पाठ करायचा आपल्याला लोड घ्यायचा नाही, ठीक आहे. आता लक्ष दे, मग पेज नंबर 75 वरचा क्लॉज नंबर 4.3.1 जर तू बघितला
तर इक्विव्हॅलंट शेअर आपल्याला काढावा लागतो, त्याच्यासाठी आपण तो काढला. त्याच्यानंतर इक्विव्हॅलंट नॉमिनल शेअर स्ट्रेस आपल्याला काढावे लागते. आणि इक्विव्हॅलंट नॉमिनल शेअर स्ट्रेस काढण्यासाठी सेम आपल्याला पेज नंबर 72 वर जायचंय आणि क्लॉज नंबर 40.1 बघायचा आहे. पेज नंबर 72 वर जाय आणि क्लॉज नंबर 40.1 बघ. दिलाय का बघ त्याच्यावर. इक्विव्हॅलंट शेअर स्ट्रेस दिलेला आहे बघ. क्लॉज नंबर 40.1 इक्विव्हॅलंट शेअर स्ट्रेसचा फॉर्म्युला दिलाय बघ. तोच जो नॉर्मल फॉर्म्युला आहे आपला, वेगळा कोणता फॉर्म्युला नाहीये. जो आपण VU अपॉन BD करतो ना, VU अपॉन BD करतो ना, फक्त इथं बघ शेअर स्ट्रेसचं डिझाईन तुला आठवावं लागेल. शेअर स्ट्रेस मध्ये सर्वात पहिले आपण मॅक्झिमम शेअर स्ट्रेस काढला होता, म्हणजे VUD काढला होता. टॉर्शन मध्ये काय करायचं, VUD नाही काढायचा, तो ऑलरेडी दिलेला असतो. आपल्याला इक्विव्हॅलंट शेअर फोर्स काढायचा आहे. आणि तो काढल्यानंतर शेअर मध्ये आपण काय करायचो, नॉमिनल शेअर स्ट्रेस काढायचो. इथं पण नॉमिनलच काढायची, फक्त इथं नॉमिनल इक्विव्हॅलंट शेअर स्ट्रेस काढायची. म्हणजे मग तुला घेताना पण शेअर फोर्स हा इक्विव्हॅलंट घ्यावा लागेल. म्हणजे तू स्टेप नंबर 1 मध्ये काढलेला शेअर फोर्स त्याला डिवायडेड बाय तुला काय करायचंय, B/D करायचे. सिमिलर केस आपण शेअरच्या डिझाईन मध्ये कसं करायचो, जो मॅक्झिमम शेअर फोर्स असायचा VOD त्याला डिवाइड बाय B/D करायचो, तेव्हा टाऊ V यायचा, नॉमिनल शेअर स्ट्रेस यायचा. इथं नॉमिनलच काढायचंय, पण नॉमिनल इक्विव्हॅलंट काढायचंय. मग जर शेअर स्ट्रेस इक्विव्हॅलंट पाहिजे असेल तर तुला शेअर फोर्स पण इक्विव्हॅलंट घ्यावा लागेल, जो की आपण वरती काढलेला आहे. कळालं का मला सांग. म्हणजे हा वरचा फोर्स घ्यायचा, त्याला डिवाइड बाय B/D करायचं. हे तुला कुठे दिलेलं आहे, क्लॉज नंबर 40.1 वर 72 वर तुला दिलेलं आहे. चल आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची, तर आपल्याला टाऊ-C काढून घ्यायचंय बघ. कॅल्क्युलेट शेअर स्ट्रेस बाय कॉन्क्रीट. आता टाऊ-C चा फॉर्म्युला आपण ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. आपण शेअर रेन्फोर्समेंट मध्ये टाऊ-C काढला, त्याच्यासाठी आपण टेबल नंबर 19 यूज केला. टेबल नंबर 19 पेज नंबर 73. टाऊ-C काढण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागतात. सांग कोणत्या कोणत्या 2 गोष्टी लागतात. टाऊ-C चा जो टेबल नंबर 19 आहे तो कशावर डिपेंड आहे, सांग मला. कोणत्या 2 गोष्टींवर डिपेंड येतो टेबल नंबर 19. त्या काढल्यानंतरच आपल्याला तिथं शेअर स्ट्रेसची टेकन बाय कॉन्क्रीटचा फॉर्म्युला करता येतो. कोणत्या 2 गोष्टीवर डिपेंड आहे सांग. AST नाही, पर्सेंटेज ऑफ AST. नुसतं AST नाही, PT पर्सेंटेज वर डिपेंड आहे. पर्सेंटेज ऑफ AST अपॉन BD इंटू 100 करतो आपण, तेव्हा ती PT पर्सेंटेजची व्हॅल्यू येते. मग ती व्हॅल्यू कोणत्या 2 व्हॅल्यूच्या मध्ये येते बघतो. आणि या साईडला कशावर डिपेंड आहे अजून एक सांग. इथं सांगितली PT पर्सेंटेज, अजून कशावर डिपेंड आहे, बरोबर कॉन्क्रीटच्या ग्रेडवर. मग कॉन्क्रीटच्या ग्रेडवरून त्या 2 व्हॅल्यू घेतो. अशा 4 व्हॅल्यू असतात आणि 5वी आपली जी PT पर्सेंटेज आलेली असते ती येते आणि त्याच्यावरून टाऊ-C निघतो. सेम प्रोसिजर आपल्याला इथं फॉलो करायची, वेगळं काहीच नाही. म्हणजे शेअरच्या डिझाईन सारखंच आहे, सिमिलरच आहे. काही स्टेप सिमिलर आहे, त्याच्यामुळे लोड जास्त येणार नाही आपल्याला हे करताना. अतिशय सोपं आहे. न्यूमरिकल मध्ये तुला कळेल 8 ते 10 मार्क कंपल्सरी विचारले जातात. आता लक्ष दे. पण एक आहे, तुला तिसऱ्या युनिट मध्ये चॉईस करायची की तुझा टाइम कोणत्या क्वेश्चनला किती लागणार आहे आणि तू कोणता क्वेश्चन घ्यायचा. म्हणजे तुला स्टेअरकेस जर पूर्ण 15 मार्काला विचारले असेल किंवा 10-12 मार्काला विचारले असेल आणि त्याला और तुला शेअरचे 2 क्वेश्चन असतील, एक शेअरचा असेल एक टॉर्शनचा असेल, मग त्या केस मध्ये तुला ठरवायचंय की तुला इकॉनॉमी कुठं जास्त आहे, म्हणजे कमीत कमी वेळेत जास्त मार्क कुठं भेटतील. म्हणजे 2 शेअरचे प्रॉब्लेम करून छोटे छोटे असतील ते करून भेटतील, किंवा एक स्टेअरकेस अख्खी डॉगलेग स्टेअरकेस तुला जर करावीशी वाटली तर ती केल्यावर भेटतील. म्हणजे असं आपल्याला लक्षात ठेवायचंय. क्वेश्चन निवडणं सुद्धा महत्वाचं आहे एक्झामला. नाही तर आपल्याला येत सगळंच असतं, ऑरचा पण क्वेश्चन येत असतो, पण कोणता निवडायचा, किती वेळेत होईल आणि तो किती मार्क देईल ते महत्वाचे. तेव्हा आपला जास्तीत जास्त पेपर कव्हर होईल. त्याच्यामुळे तिसऱ्या युनिट मध्ये तुला ही गोष्ट लक्षात ठेवायची. स्टेअरकेस मध्ये ऑरला काय ते बघायचं. स्टेअरकेस नुसती एक स्टेअरकेस आहे तर ती परवडून जाईल तुला 12 ते जेवढ्या पण मार्काला ती विचारली असेल तेवढ्या मार्काला. 10ला विचारले असेल तर थोडा विचार कर तू, 10 मार्काला स्टेअरकेस सोडवायची का इकडचे सोडवायची. ओके, चल लक्ष द्या. आता टाऊ-C काढल्यानंतर आपल्याला चेक द्यायचे आणि हे चेक पण आपले नेहमीचेच आहे.
चेक पण आपले नेहमीचे कोणते, टाऊ सी ला आपण कशाशी कम्पेअर करतो, टाऊ सी मॅक्स शी कम्पेअर करतो, आणि टाऊ व्ही ला कशाशी कम्पेअर करतो, टाऊ सी मॅक्स शी कम्पेअर करतो. आणि टाऊ सी मॅक्स हा सुद्धा आपल्याला कशातून घ्यायचा आहे, तर आयएस कोड मधून घ्यायचा. आयएस कोडचा टेबल आहे, त्याच्यामध्ये टाऊ सी मॅक्सचा टेबल दिलेला आहे आपल्याला. तो आय थिंक टेबल नंबर 19च्या खालीच आहे, टेबल नंबर 20. टेबल नंबर 20 बघ, टाऊ सी मॅक्स ची व्हॅल्यू आपल्याला ग्रेड ऑफ कॉन्क्रीट वर डिपेंड राहील, ती उचलायची आणि त्याला कम्पेअर करायचं टाऊ सी ला आणि टाऊ व्ही ला. सेम सोपा चेक आहे, काय असं अवघड नाही, म्हणून मी इथं काही चेक लिहित नाही बसलो. फक्त टाऊ सी ला या दोन व्हॅल्यूला कम्पेअर करायचं, एवढं तू लक्षात ठेव. त्याच्यानंतर आता तुला डायमीटर ऑफ स्टिरअप काढायचं आहे. मग डायमीटर ऑफ स्टिरअप काढण्यासाठी तुला एक आयएस कोडचा क्रायटेरिया मी लक्षात ठेवायला लावला होता. काय क्रायटेरिया आहे, डायमीटर ऑफ स्टिरअप जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर डायमीटर ऑफ मेन स्टील डिवायडेड बाय 4 करतो आपण, किंवा 6 किंवा 8 mm करतो. याच्यापैकी जो मॅक्झिमम येईल तो डायमीटर ऑफ स्टिरअप घेतो आपण. ओके, त्याच्यानंतर ती स्टिरअप ठरवतो की ती 2 लेग आहे 3 लेग आहे. जनरली तुम्हाला काय सांगितलंय, 2 लेग स्टिरअप ऍज्युम करायची. मग 2 लेग स्टिरअप जर ऍज्युम केली, डायमीटर आपण काढला, तर आपल्याला एका स्टिरअपचा एरिया काढावा लागतो, आणि तो म्हणजे ASV. जर तुला रिकॉल होता असेल तर एका स्टिरअपचा एरिया ऑफ व्हर्टिकल स्टिरअप, ASV, डायमीटर ऑफ स्टिरअप. आणि स्पेसिंग नॉर्मल, जशा आपल्या शिअर एन्फोर्समेंटच्या जशा स्टेप होत्या स्पेसिंग काढायच्या, की स्पेसिंग इज मिनिमम अपॉन फॉलोइंग 4 व्हॅल्यू. मग पहिली काय होती, एसव्ही डिझाईन होती. मग एसव्ही डिझाईनचा फॉर्म्युला काय होता, 0.87 FY 0.87 काय फॉर्म्युला होता तो, 0.87 FY इंटू ASV इंटू D अपॉन VUS फॉर्म्युला होता. त्याच्यानंतर खाली 0.87 FY ASV अपॉन 0.4 B हा फॉर्म्युला होता. त्याच्या खाली 0.75 इंटू D होता, आणि त्याच्या खाली 300 होता. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं स्पेसिंग मध्ये फाइंड आउट करायचे आहे. किंवा जर काही वेगळं स्पेसिंगचा फॉर्म्युला असेल तरी मी तुला सांगेल. तो आता सध्या लक्षात ठेव, स्पेसिंग आपल्याला काढायची. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, लॉंगिट्युडिनल रेन्फोर्समेंट काढायचे. आता आपल्याला मेन डिझाईन काय करायचंय, टॉर्शनल रेन्फोर्समेंट डिझाइन करायचंय. मग ते टॉर्शनल रेन्फोर्समेंट ऍज अ लॉंगिट्युडिनल रेन्फोर्समेंटच्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला प्रोव्हाइड करायचे. मग लॉंगिट्युडिनल रेन्फोर्समेंट साठी आपल्याला मुवमेंट काढावं लागतील काही. मग मुवमेंट काढण्यासाठी आपल्याला ME1 पहिले काढावं लागेल. आता ही ME1 काय, तर तुला आयएस कोडचा पेज नंबर 75 बघायचा आहे. त्याच्यामध्ये 41.4.2 क्लॉज बघायचा आहे. तिथं तुला डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे, बघून घे. पेज नंबर 75 क्लॉज नंबर 41.4.2 आहे का बघ. त्याच्यात ME1 चा फॉर्म्युला दिलाय का बघ. इक्विव्हॅलंट बेंडिंग मोमेंट, ME1 म्हणजे इक्विव्हॅलंट बेंडिंग मोमेंट. त्याचा फॉर्म्युला MU प्लस MT. आणि MU म्हणजे काय, बेंडिंग मोमेंट जी ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेली आहे तुला. MU तुला एक बेंडिंग मोमेंट क्वेश्चन मध्ये दिलेली असते. तुझा फक्त प्रॉब्लेम कुठे येतो, MT साठी. मग MT पण कसं काढायचं, लगेच तिथं खाली फॉर्म्युला दिलाय बघ, टॉर्शनल मोमेंट इंटू 1 प्लस D/B अपॉन 1.7. तुला कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला पाठ करायचा नाही, तुला फक्त आयएस कोडचे पेज नंबर लक्षात ठेवायचे आणि हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे बस. म्हणजे 4-5 न्यूमरिकल जर तू प्रॅक्टिस केले तर तुला आरामशीर टॉर्शनचं क्वेश्चन येऊन जाणार आहे. ओके, मग MT काढल्यानंतर आपल्याला AST काढायचं, आपला रेग्युलर फॉर्म्युला. AST चा मोठावाला फॉर्म्युला आहे ना, 0.5 FCK अपॉन FY इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 MU अपॉन FCK BD स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट B इंटू D. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला AST फाइंड आउट करायचा आहे, नंबर ऑफ बार फाइंड आउट करायचे. आणि त्याच्यानंतर स्पेसिंग साठी आपल्याला परत पेज नंबर 75, परत आपल्याला अजून एक पेज नंबर यूज करायचा आहे, पेज नंबर 48 ट्रान्सव्हर्स रेन्फोर्समेंटच्या स्पेसिंग साठी. आता हा 48 काय यूज करायचा आहे, तर आपल्याला साइड फेस रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करायचे. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा क्रायटेरिया आहे, कधी साइड फेस रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करायचे आणि कधी नाही. जर टॉर्शनचा प्रॉब्लेम असेल आणि आपल्या बीमची डेप्थ जर 450 mm पेक्षा जास्त आली, गिवन बीमची डेप्थ जर 450 mm पेक्षा जास्त आली, तर आपल्याला एक्स्ट्रा टॉर्शनल साइड फेस रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करावं लागतं. आणि त्या साइड फेस रेन्फोर्समेंटचा एरिया काय येणार, त्याची स्पेसिंग काय येणार, हे सगळं आपल्याला पेज नंबर 48 वर दिलेलं आहे. तू जर पेज नंबर 48 ओपन केला तर तुला त्या साइड फेस रेन्फोर्समेंटची स्पेसिंग दिसेल तिथं. क्लॉज नंबर 26.5.1.7 टॉर्शनल रेन्फोर्समेंटची स्पेसिंग आहे बघ, तिथं दिलेली. तुला दिसली का मला सांग.
ठीक आहे. ओके. साइड फेस रेनफोर्समेंट कधी प्रोव्हाइड करायचं याचा क्रायटेरिया लक्षात ठेव. तुला जर ओरल तुझी बाकी असेल किंवा ठीक आहे नसेल पण तर ओरलला विचारलं जातं की साइड फेस रेनफोर्समेंट केव्हा प्रोव्हाइड करता. जर ते आपला बीम टॉर्शनल मुवमेंट आपल्या बीमवर जर टॉर्शनल मुवमेंट येत असेल तर त्या टॉर्शनल मुवमेंट साठी आपल्याला आपल्या बीमची डेप्थ जर 450 mm पेक्षा जास्त असेल तर साइड फेस रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करायचंय आणि मग त्याचा एरिया किती घ्यायचा त्याची स्पेसिंग किती घ्यायची हे आपल्याला आयएस कोडनी जी प्रोव्हिजन दिली असेल ती फॉलो करायची. कळालं का मला सांग. क्वेश्चन घेतल्यावर तुला अजून जास्त क्लिअर होईल. जस्ट मी तुला स्टेप आणि त्याचा सिक्वेन्स एक्सप्लेन केला. आपल्याला फॉर्म्युला कोणताच पार्ट नाही करायचा आहे. जसं जसं आयएस कोड मध्ये जे जे फॉर्म्युले दिले ते फॉलो करायचे आणि आन्सर काढायचे. ओके ठीक आहे. मग आता क्वेश्चन लिहून घे. चल क्वेश्चन लिहून घे. क्वेश्चननी तुला जास्त कळणार आहे. आवाज येतोय का तुला? हो सर. क्वेश्चन लिहून घे. क्वेश्चनने जास्त गोष्टी क्लिअर होतील. सोपे क्वेश्चन असतात. फक्त आपल्याला कळायला पाहिजे तो टॉर्शनचा क्वेश्चन आहे आणि सगळा आयएस कोडचा खेळ आहे. उलट चांगलं इथं काही आपल्याला फॉर्म्युले वगैरे पाठ करायची गरज नाही. आयएस कोडचे क्लॉज आणि पेज नंबर लक्षात ठेवायचे. मी नोट्स पण तशा दिलेल्या आहे. तू परचेस केल्या का नाही मला माहिती नाही. तुम्हाला करायला लावले होते मी. त्या तनिषनी केल्या वाटतं आरसीसीच्या. मी नाही केले. मी विसरली होती सर. ठीक आहे. ते ओपन करून घेईल. तुला मी नंबर देईल त्याच्यावर पाठव. तुला ऍड करून घेईल मी. म्हणजे तुला ते प्रिंट काढता येतील. हो सर. चालेल. चल क्वेश्चन घे. 2016ला 10 मार्कला आलेला क्वेश्चन आहे. 2016ला 10 मार्क्सला आलेला क्वेश्चन आहे. स्क्रीन क्लिअर आहे. ब्लर वगैरे होत नाही ना कुठं? नाही सर. क्वेश्चन घे. डिझाइन रेनफोर्समेंट रिक्वायर्ड. डिझाइन रेनफोर्समेंट रिक्वायर्ड फॉर अ रेक्टेंग्युलर आरसी बीम. Design reinforcement required for a rectangular RC beam of section for following data. For following data. Size of beam is 300 mm by 450 mm. Overall 300 mm by 450 mm overall. ओव्हरऑल डायमेन्शन दिलेले आहे त्यांनी आपल्याला 300 बाय 450. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉमा करून नेक्स्ट घे. फॅक्टर्ड शियर फोर्स 50 किलोन्यूटन. 50 किलोन्यूटनचा आपल्याला फॅक्टर्ड शियर फोर्स दिलेला आहे. 50 किलोन्यूटनचा फॅक्टर्ड शियर फोर्स दिलाय. त्याच्यानंतर कॉमा करून घे. फॅक्टर्ड बेंडिंग मोमेंट. फॅक्टर्ड बेंडिंग मोमेंट त्यांनी आपल्याला 85 किलोन्यूटन डॉट मीटर दिली. फॅक्टर्ड बेंडिंग मोमेंट 85 किलोन्यूटन डॉट मीटर. त्याच्यानंतर फॅक्टर्ड टॉर्शनल मोमेंट. फॅक्टर्ड टॉर्शनल मोमेंट त्यांनी आपल्याला दिलेली आहे 35 किलोन्यूटन डॉट मीटर. फॅक्टर्ड टॉर्शनल मुवमेंट 35 किलोन्यूटन डॉट मीटर. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी ग्रेड ऑफ स्टील M20 दिली आहे आणि ग्रेड ऑफ कॉन्क्रीट Fe415 दिली. ग्रेड ऑफ स्टील M20 आणि ग्रेड ऑफ कॉन्क्रीट M20 आणि ग्रेड ऑफ स्टील Fe415 दिलेली. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी ड्रॉ द डिटेल ऑफ रिएन्फोर्समेंट सांगितले. ड्रॉ द डिटेल ऑफ रेनफोर्समेंट 10 मार्काला 2016ला एंड सेमला विचारलेला क्वेश्चन आहे. अतिशय सोपा आहे. आता इकडे लक्ष दे. आता मला वन बाय वन सांगतो की आपल्याला त्यांनी गिवन डाटा काय दिलेला आहे. गिवन डाटा सांग काय दिलं. सगळ्यात पहिले रेक्टँग्युलर बीम दिली आहे. त्याचा क्रॉस सेक्शन 300 बाय 450 दिलाय mm. ओव्हरऑल दिलाय म्हणजे बी आणि मोठा डी. बी तर तू लहान काढला तरी चालेल पण डी मोठा काढायचा 450 mm. पुढे फॅक्टर्ड शियर फोर्स 50 किलोन्यूटन म्हणजे व्हीयू त्यांनी आपल्याला दिलाय 50 किलोन्यूटन. मग बीएम दिलाय 85 किलोन्यूटन
पॉइंट डॉट मीटर. हा फॅक्टर्ड आहे. म्हणजे MU किलो न्यूटन डॉट मीटर. त्याच्यानंतर टॉर्शनल ती पण फॅक्टर्ड आहे, हो 35 किलो न्यूटन मीटर. डॉट मीटर. पुढे ग्रेड ऑफ स्टील आणि कॉन्क्रीट दिलंय 20 आणि Fe415. म्हणजे FCK तुला 20 न्यूटन पर mm² दिलाय आणि FY तुला 415 न्यूटन पर mm² त्यांनी दिलाय. ठीक आहे. अजून काही दिलंय का? नाही, डिटेल काढायचंय बस. रेनफोर्समेंटची डिटेल काढायची. बघ, मग आता सर्वात पहिली स्टेप काय होती, आपल्याला इक्विव्हॅलंट शिअर फोर्स फाइंड आउट करायचा होता. ओके, मग सर्वात पहिली स्टेप आपल्याला इथं काय करायचंय, फाइंड आउट इक्विव्हॅलंट शिअर फोर्स. इक्विव्हॅलंट शिअर फोर्सला आपण VE म्हणू किंवा VUE म्हणू, पण त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा आपल्याला IS कोड काढायचा आहे. IS 456/2000 पेज नंबर 75. हे सगळं लिहायचं आहे महत्वाचं. क्लॉज नंबर 41.3.1. चालेल. मग त्याच्यात VE चा फॉर्म्युला काय दिलाय, VU प्लस 1.6 TU/B. बरोबर, हा फॉर्म्युला दिलाय का? हो. मग आता आपल्याला सगळं दिलंय याच्यात. VU आता हे ऑलरेडी फॅक्टर्ड आहे म्हणून आपण याला फॅक्टर्ड करत नाही. जर नसले तर करून घ्यावं लागले असते. मग 50 प्लस 1.6 इंटू TU किती दिली आपल्याला, 35. आणि हे सगळं मीटर, आता TU किलो न्यूटन डॉट मीटर मध्ये, म्हणून B घेताना मीटर मध्ये घ्यायचा. हे युनिट कन्व्हर्जन मध्ये गडबड नाही करायची. हे सिली मिस्टेक असतात, हे जर झालं तर मग प्रॉब्लेम होऊन जातो. मग सांग आता मला VE चा इक्विव्हॅलंट शिअर फोर्स किती आला? 236.66. 236.66 किलो न्यूटन हा झाला तुझा इक्विव्हॅलंट शिअर फोर्स. चालेल. मग त्याच्यानंतर सेकंड स्टेप आपली काय, आपल्याला इक्विव्हॅलंट नॉमिनल शिअर स्ट्रेस फाइंड आउट करायचं आहे. सेकंड याच्यात इक्विव्हॅलंट नॉमिनल शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊ. आता हे काढायला आपल्याला परत एकदा IS कोडचा क्लॉज लिहायचा आहे. IS 456/2000 पेज नंबर 72. क्लॉज नंबर आहे तुझा 40.1. मग आता याच्यामध्ये सेम आपण जसं शिअर एन्फोर्समेंट मध्ये VUD घ्यायचो, इथं नॉमिनल शिअर स्ट्रेस काढतोय म्हणून नॉमिनल शिअर फोर्स घ्यायचा VE. म्हणजे तुझा टाऊ VE इज इक्वल टू VE/B इंटू D. VE/B इंटू D. ओके. मग आता सांग मला नॉमिनल शिअर स्ट्रेस किती आला तुझा. आता इथं बघ, आता इथं छोटा D आहे, आपल्याला मोठा D दिलेला आहे. मग छोटा D आपल्याला काढून घ्यावा लागेल. कसा, मोठा D मायनस, आता इथं आपण अजून डायमीटर ऑफ बार वगैरे आपण काही काढलेला नाहीये म्हणून इथं डायरेक्ट 30 अजूम करायचं कव्हर. मोठा D मायनस D डॅश करतानाच 30 किंवा 35 अजूम करू. समजा आपण इथं लिहायचं अजूम D डॅश इज इक्वल टू 35 mm. इफेक्टिव्ह कव्हर अजूम केला आपण डायरेक्ट. नॉमिनल पण करू शकत होतो, पण नॉमिनल केल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला कसा करावा लागतो, मोठा D मायनस कव्हर मायनस डायमीटर बाय 2. पण आपल्या आता ह्या इनिशियल स्टेजला आपल्याकडे कोणताच डायमीटर ऑफ बार नाही वगैरे काही नाही. त्याच्यामुळं याच्या ऐवजी आपण डायरेक्ट D डॅश पण अज्युम करू शकतो. नॉर्मल कव्हर जर आपण 20 करतोय तर D डॅश आपण त्याला 25 किंवा 30 करू शकतो, किंवा नॉर्मल 25 करतोय तर 30 किंवा 35 करू शकतो. म्हणून मी इथं 35 mm घेतला. एवढी गोष्ट लक्षात ठेव, म्हणजे आडायचं नाही कशालाच, पटकन अज्युम करून मोकळं होत जायचं. D डॅश मोठा D किती तुझ्याकडे, 450 वजा 35. सांगे किती उत्तर आलं छोटा D? 0.415 मीटर. 450 मधून 35 गेल्यावर 0.4. आता सर मीटर मध्ये 415 लिहा mm. 415 mm. ठीक आहे, चालतंय. मग आता इथं बघ,
आता इथं घेताना ते नंतर मीटर मध्ये घ्यायचंय. मग आता हा किंवा आता आपल्याला शिअर स्ट्रेस हा न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये लागतो. असं का? कारण की जो आपण टाउसी काढतो तो सुद्धा न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये असतो. जो आपण टाउसी मॅक्स घेतो आयस्कोडच्या टेबल मधून तो सुद्धा न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये असतो. म्हणजे मग याला घेताना न्यूटन पर एम एम स्क्वेअरच घ्यायचं. म्हणजे इथं हा जो शिअर फोर्स आपण काढलाय याला कन्वर्ट करून घ्यायचं 36.66 इंटू 10⁻³ न्यूटन, म्हणजे 236.66 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय बी तुला किती दिलेला आहे 300 आणि डी तू आत्ताच काढला 415. सांग किती उत्तर आलं? 1.90. ब्लर दिसत नाही ना? नाही सर. 1.90 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय थर्ड याच्यात फाइंड आउट टाउसी. आणि टाउसी साठी आपल्याला माहिती आहे IS 456 2000 पेज नंबर 75 टेबल नंबर 19. टेबल नंबर 19 मध्ये आपल्याला टाउसी साठी पीटी पर्सेंटेज काढावं लागेल. पण आता इथं विषय असा आहे की पीटी पर्सेंटेज कसं काढायचं? आपल्याकडं एरिया ऑफ स्टीलच नाही ना अजून, बरोबर ना? हो सर. एरिया ऑफ स्टीलच नाही म्हणजे टाउसी आपण आधी काढू नाही शकत. आपल्याला आधी मुवमेंटचे कॅल्क्युलेशन करावं लागतील, म्हणजे स्टेप्स आपल्या शफल करावं लागतील. टाउसीला आपण आता सध्या बाजूला ठेवू. आपण डायरेक्ट लॉंगिट्युडिनल रेन्फोर्समेंट डिझाईन करू सर्वात पहिले. कारण की टाउसी साठी आपल्याला स्टील लागतं आणि स्टील साठी आपल्याकडं सध्या पुरता काहीच प्रोव्हिजन नाहीये, म्हणजे याला पेंडिंग ठेवू आपण, याला नंतर काढू. आता स्टेप नंबर 3 मध्ये तेच जे लॉंगिट्युडिनल रेन्फोर्समेंट येईल ना तेच आपल्याला पुढे पर्सेंटेज ऑफ एएसटी मध्ये घ्यायचंय. म्हणजे मग इथं आता लिहिताना आपण काय लिहू? तिसऱ्या ह्याच्यात डिझाईन ऑफ लॉंगिट्युडिनल रिएन्फोर्समेंट. मग लॉंगिट्युडिनल रेन्फोर्समेंट डिझाईन करण्यासाठी आपल्याला काही छोट्या छोट्या मुवमेंट्स काढावं लागतात. मग सर्वात पहिले आपण काय फाइंड आउट करू? फाइंड आउट ME1. आणि ME1 साठी आपल्याला फॉर्म्युला पाठणी करायचा आहे IS 456 2000 पेज नंबर. ME1 चा पेज नंबर काय तुझा? 75 क्लॉज नंबर 40. क्लॉज नंबर किती आहे? 41.4.2. 41.4.2. आता तिथे ME1 चा फॉर्म्युला बघ काय? MU प्लस MT, बरोबर? आता इथं तुला MT माहिती नाहीये, मग MT साठी पण त्यांनी फॉर्म्युला देऊन दिलाय ऑलरेडी, तिथंच दिलाय खाली. काय MT चा फॉर्म्युला? PU इंटू 1 प्लस D अपॉन B. 1 प्लस D बाय B डिवायडेड बाय 1.7. सांग मग आता तो फॉर्म्युला कसा आहे? बरोबर लिहिलाय का मी फॉर्म्युला? तो चेक कर एकदा. नाही सर, वरती. आता इथे तुला TU ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलाय त्यांनी. आता हे घेताना काय कर? न्यूटन MM मध्ये घे, किंवा ठीक आहे काय हरकत नाही तसंच घे, फक्त हे D आणि B मीटर मध्ये घे. मग 35 इंटू 1 प्लस तुझा D, मोठा D आहे बरं का, तो मोठा D म्हणजे तुझा 0.45 आणि B म्हणजे तुझा 0.3 आणि फुल डिवायडेड बाय 1.7. आता MT चं उत्तर सांग मला किती आलं? 35 इंटू 1 प्लस 0.45 डिवाइड बाय 0.3 आणि होल डिवाइडेड बाय 1.7. MT चा आन्सर किती आलं? 51.47 आलं का? चेक कर. किलो न्यूटन डॉट मीटर. येस सर, आलं. आणि ते आपण इथं टाकू शकतो. मग आता MU आपल्याकडे आहे ना 85 MU आहे प्लस 51.47 म्हणजे तुझा ME1 काय आला तो चेक कर. आणि ME1 का काढतो आपण ना ते सुद्धा तुला क्लिअर होऊन जाईल. कारण की AST च्या फॉर्म्युला मध्ये जो MU लागतो ना, आता टॉर्शन मध्ये तो MU नाही घ्यायचा, तो ME1 घ्यायचा. म्हणून आपल्याला मुवमेंट काढावं लागते, तेव्हा AST आणि तेव्हा सगळे.
सांग याचं किती आला आता? 136.47 136.47 किलो न्यूटन डॉट मीटर. ठीक आहे, चालेल. आता याला आपल्याला चेक करायचं एकदा, छोटासा चेक जो आपण रेग्युलर देतो, एमयू लिमिटचा चेक देतो आपण, एमयू लिमिटचा चेक. मग इथं एमयू लिमिट काढायचं. एमयू लिमिटचा आपला फॉर्म्युला येतो, आता 415 ग्रेड आहे ना, 415 साठी काय 0.138 FCK BD स्क्वेअर. पाठ करावं लागेल हा. पहिल्या युनिटचे फॉर्म्युले हे सगळे. 20 इंटू बी किती तुझा 300 आणि डी किती तुझा 450, त्याचा स्क्वेअर. सांग एमयू लिमिट किती आला? $167.67 into 10⁶. 167.67 10⁶ ला मी किलो न्यूटन डॉट मीटर म्हणतो. आता एमयू लिमिट तुझा 167 आलाय, हा 136 आलाय, म्हणजे एमयू लिमिट इज ग्रेटर दॅन ME1, म्हणजे तुझं ओके आलं. तू याला डिझाइन ॲज अ सिंगली रिएन्फोर्स सेक्शन म्हणून डिझाइन त्याला करू शकते. जर तुझा एमयू लिमिट हा छोटा आला असता ME1 पेक्षा, तर तुला तो डबली रेनफोर्सच्या डिझाईननी डिझाइन करावा लागला असता. आणि सिंगली रेनफोर्सचं डिझाइन, डबली रेनफोर्सचं डिझाइन, हे सगळं युनिट 1-2 च्या केसमध्ये तुला मग ते रिकॉल करावं लागलं असतं तिथे. पण सिंगली आला म्हणून काही टेन्शन नाही. मग आता तुला काय करायचंय, AST फाइंड आउट करायचंय, एरिया ऑफ स्टील. मग एरिया ऑफ स्टीलचा फॉर्म्युला तर आपला कॉमन आहे, मोठावाला फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे तो? 0.5 FCK upon FY in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 into इथं MU घेतो आपण, पण आता ME1 घ्यायचंय कारण की टॉर्शनचं डिझाइन आहे. कळलं का? म्हणजे AST काढण्यासाठी तुला ही इक्विव्हॅलंट मुवमेंट लागते, आणि त्यासाठी हे सगळं वरचं करावं लागतं. डिवायडेड बाय FCK इंटू बी इंटू डी चा स्क्वेअर होल ब्रॅकेट कम्प्लीट बी इंटू डी. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाक. 0.5 आपल्याकडे आहे, आपल्याला 20 दिलाय. FY आपल्याला 415 दिलेला आहे. 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6. ME1 आता तुला 10⁶ मध्ये घ्यावं लागेल. 136.47 इंटू 10⁶ होल डिवायडेड बाय 20. बी तुझा 300, डी तुझा छोटा डी तुझा 415 आहे, त्याचा स्क्वेअर इन ब्रॅकेट 300 गुणिले 415. आता मला या सगळ्यांचं ASTचा आन्सर मला सांग किती आला. एरिया ऑफ स्टील किती आला सांग. स्क्रीन ब्लर होत असेल तर मला सांग. नाही सर. सांग मग ASTचा आन्सर. कारण की जोपर्यंत तुला डायमीटर कळत नाही, एरिया ऑफ स्टील कळत नाही, तोपर्यंत तू टाउसी काढू शकत नाही. एरिया ऑफ स्टील किती आला? सर काही नाही समजलं. कॅल्सीत व्यवस्थित टाका. कॅल्सीत प्रॉब्लेम आहे तो टाकताना. $1.12 into 10⁻³ नाही, त्याला ENG दाब. त्याला 10⁻³ मध्ये नको सांगू. शिफ्ट ENG दाब किंवा नुसता ENG दाब. 1 2 असं 4 पार्ट डिझाइन म्हणून सांग. 1120.5 1120.5 mm स्क्वेअर. हा तुझा आला एरिया. आता एरिया आल्यानंतर तू नंबर ऑफ बार्स काढू शकते. कसं? तुला एक एरिया एका डायमीटर, आता तुला हे मेन रेनफोर्समेंट प्रोव्हाइड करायचं म्हणजे ते लांब वाला स्टील लॉंगिट्युडिनल.
तर तुला एका बारचा एरिया काढून घ्यावा लागेल. तुझ्याकडे टोटल एरिया आहे, एका बारच्या एरियाने टोटल एरियाला डिवाइड केलं का तुला नंबर ऑफ बार भेटतील. क्लिअर आहे का इथपर्यंत? नंबर ऑफ बार कसे काढायचे माहिती का? आता एका बारचा एरिया काढण्यासाठी तुला त्या बारचा डायमीटर माहिती पाहिजे. क्वेश्चन मध्ये डायमीटर दिलेला नसतो, आपल्याला तो डोकं लावून ऍझ्युम करावा लागतो. आता बीम डिझाईन करते तर असं लक्षात ठेवायचं की मिनिमम 2 बार आले पाहिजे आणि मॅक्स टू मॅक्स 4 बार आले पाहिजे. अशा रेंज येतील, असे नंबर ऑफ बार येतील. ह्या नंबर ऑफ बार साठीच तुला त्या हिशोबाने डायमीटर ऍझ्युम करायचंय. मग डायमीटर पहिले 16 घेऊन बघ, 16 घेऊन बघ डायमीटर. 16 mm चा बार घेऊन बघ, त्याचा एरिया काढ. समजा तू डायमीटर ऍझ्युम केला 16 mm, मग 16 mm च्या बारचा एरिया ऑफ फाय काय येईल सांग मला? 16 4d². बरोबर, किती येईल सांग? 201.6. आता तिथंच राहू दे आन्सर, हे टाक आणि त्याला डिवाइड बाय आन्सर कर, किती नंबर ऑफ बार येतात. कारण की तुला नंबर्स काढण्यासाठी काय करावं लागेल? 5.5. मग जास्त झाले, मग आता 16च्या बारने जास्त येत आहे, मग आपण 20 घे आणि 20चा एरिया ऑफ फाय मला सांग. 20 mm चा बार घेतल्यानंतर एका बारच्या डायमीटरचा एरिया काय येतो? 314.1 mm². मग आता याने तू याला डिवाइड कर, किती बार येतं बघ? 3.5. बरोबर, म्हणजे त्याला राऊंड फिगर मध्ये आपण 4 घेऊ शकतो ना. येस. म्हणजे आता तुझ्याकडे नंबर ऑफ बार पण आले, तुझ्याकडे त्या बारचा डायमीटर पण आला जो तू अज्युम केलेला आहे. इथं लिहायचं बरं का, अज्युम लिहायचं इथं. ओके, आणि एरिया ऑफ फाय पण आला. म्हणजे इथपर्यंत. आता याच्यानंतर आपण टाउसी काढू शकतो ना, कारण की टाउसीला आपल्याला पर्सेंटेज ऑफ स्टील लागतं. आपल्याकडं 4 बार आलेले किंवा आपल्याकडे एरिया डायरेक्ट आलेला आहे बारचा, त्या हिशोबाने आपण पर्सेंटेज ऑफ स्टील काढू शकतो. आपल्याकडे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आहे, आपण त्या 4 व्हॅल्यू घेऊन टाउसी काढू शकतो आणि मग चेक देऊ शकतो. ओके, कळालं का मला सांग? हो सर. याच्यात काय डाऊट आहे का? नंबर ऑफ बारची ऍडजस्टमेंट तुला करावं लागेल, फक्त कुठेतरी लिहून ठेव की मिनिमम 4 बार आले पाहिजे, सॉरी मिनिमम 2 बार आले पाहिजे आणि मॅक्झिमम 4 बार आले पाहिजे, अशी अरेंजमेंट तुला करायची. असं लिहून ठेव कुठेतरी, मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 4. या हिशोबाने तुला डायमीटर शफल करायचंय, म्हणजे डायमीटर चेंज करायचंय. जो डायमीटर तुला तुझे रिक्वायर्ड कंडिशन आणून देईल तो डायमीटर तुला प्रोव्हाइड करायचा. कळालं का हे मग? हो सर. आता आपण टाउसी काढून घेऊ. टाउसी साठी आपल्याला टेबल नंबर 19 यूज करायचा आहे. आता बघ, नेक्स्ट आपली स्टेप नंबर 4 असणार आहे फाइंड आउट टाउसी. टाउसी साठी आपल्याला IS 456/2000 पेज नंबर 72 आहे का? हो, नाही 73 टेबल नंबर 19. मग त्याच्यासाठी आपल्याला पीटी पर्सेंटेज काढावं लागेल. पीटी पर्सेंटेज म्हणजे AST/BD × 100. पण आता बघ, AST घेताना हा नाही घ्यायचा बरं का. तू 4 बार प्रोव्हाइड केले ना आणि 20चे ना, तो AST घ्यायचा. म्हणजे 4 AST प्रोव्हाइडेड घ्यायचा. इन शॉर्ट इथं प्रो लिहून घे, तुला कळ. 5/4 × 20² डिवायडेड बाय B तुझ्याकडे आहे 300, D तुझ्याकडे आहे 415 गुणिले 100. सांग मला पीटी पर्सेंटेज किती आला? आणि तुझ्याकडे ऑलरेडी ग्रेड दिलेली आहे M20. पीटी पर्सेंटेज किती? AST प्रोव्हाइडेड घ्यायचं, एवढं लक्षात ठेव. घाई गडबडीत AST घातला तर थोडंसं आन्सर व्हॅरी होतो, पण तेच जर त्या एक्झामिनरला कळून गेलं ना, मग तो मार्क कापतो. तसं एवढं मोठं डिझाईन चेक करायला त्याच्याकडे वेळ नसतो, म्हणून मी अशा स्टेप वाईज तुम्हाला सांगतो की तो फक्त स्टेप चेक करतो आणि मार्क देत चालतो. सांग पीटी पर्सेंटेज किती आला? .009. म्हणजे 1 आला का? डायरेक्ट 1? हो, 1% घेऊ.
मग आता मला सांग 1% त्या टेबल नंबर 19 मध्ये टाउसी ची व्हॅल्यू काय. आता डायरेक्ट डॉट आलाय म्हणजे आपल्याला सापडून जाईल तिथं. देअरफॉर टाउसी इज इक्वल टू 1% साठी टाउसीची व्हॅल्यू काय. 1% आहे का नाही त्याच्यात पण. पेज नंबर 73. काय सर टेबल नंबर 19 चं काय बोलत होते तुम्ही सर. टेबल नंबर 19 मध्ये ना आता पीटी पर्सेंटेज आपला 1% आलाय ना. मग 1% साठी टाउसीची आता हा राऊंड फिगर आलाय 1%. जर समजा 0.8 आला असता तर मग तो 0.5 आणि 1च्या मध्ये आला असता तेव्हा इंटरपोल्युशन करावं लागलं असतं आपल्याला त्या व्हॅल्यू साठी. पण आता 1% डायरेक्ट तुला टेबल मध्ये दिसून जाईल बघ. पीटी पर्सेंटेज साठी किती आहे टाउसीची व्हॅल्यू सांग. एम आपलं काय 20 आहे ना. हा M20 साठी 0.62. बरोबर. म्हणजे मी इथं टाउसीची व्हॅल्यू येईल 0.62 न्यूटन पर mm². ठीक आहे. मग आता आपण चेक देऊ शकतो. हा टाउसी मॅक्स आपल्याला अजून घ्यावा लागेल. टाउसी मॅक्स आता सांग टाउसी मॅक्स किती M20 साठी 1.2 आहे का. नाही 2.8 आहे. त्याच्याच खाली बघ 2.8 न्यूटन पर m². त्याच टेबलच्या खाली टेबल नंबर 20 IS 456/2000 टेबल नंबर 20 सापडला का टाउसी मॅक्स. त्याच 73 पेज वरच टेबल नंबर 19च्याच खाली टेबल नंबर 20 आहे. त्याच्यावरून आपल्याला टाउसी मॅक्स घ्यायचा आहे. सापडला का. काय सर एकदा प्लीज रिपीट करा. हे बघ टाउसी तुला कळालं का. हो सर. मग आता आपल्याला टाउसी मॅक्स काढायचंय. टाउसी मॅक्स साठी आपल्याला टेबल नंबर 20 बघायचंय. मग त्याच्यात 2.8 कसा आला बघ. कोणत्या ग्रेड साठी तो M20 साठी ना 20. हो. मग आता लास्टला आपल्याला चेक द्यायचंय की टाउसी मॅक्स इज ग्रेटर दॅन टाउ सी. टाउ व्ही ची व्हॅल्यू किती होती आपली ती बघावं लागेल ना. फोटो काढला. टाउ व्ही ची व्हॅल्यू बघावं लागेल. त्याची व्हॅल्यू होती 1.90 न्यूटन पर mm². एक मिनिट. 1.90 होती. ओके. आणि 2.8 आहे म्हणजे हा ग्रेटर दॅन टाउ व्हीई आहे आणि ग्रेटर दॅन टाउ सी आहे म्हणजे ओके. आणि इथं व्हॅल्यू लिहून द्यायच्या 2.8 इज ग्रेटर दॅन 1.9 इज ग्रेटर दॅन 0.62 हेन्स सेफ. ओके. टाउसी कळाला का. मग त्याच्यासाठी आपल्याला तो लॉंगिट्युडिनल रेनफोर्समेंट म्हणजे एरिया वगैरे स्टीलचा काढून घ्यावा लागेल तेव्हा आपण टाउसीला जाऊ शकतो. सर एक डाऊट होता. बोल. टाउ व्हीई टाउ सी पेक्षा मोठंच पाहिजे का. तसं नाही. आपल्याला ह्या दोघांना टाउसी मॅक्सला चेक करायचे. ओके. पण मग आता मी इथं एकत्रच लिहिलंय. तू असं सेपरेट लिहू शकते. टाउसी मॅक्स इज ग्रेटर दॅन टाउ व्ही आणि दुसऱ्यांदा टाउसी मॅक्स इज ग्रेटर दॅन टाउसी. आता लकीली तो येऊन गेलेला आहे अशी काही कंडिशन नाही पण. ओके सर. ठीक आहे. मग आता बघ आता आपण शिअर स्ट्रेसचा पण चेक देऊन दिला. तोही विषय आपला संपला. ओके. मग आता आपल्याला स्टिरअपचं डिझाईन करायचंय. मग स्टिरअपचं डिझाईन करताना आपलं हे सगळं झालंय इथं. आता आपल्याला स्टिरअपचं डिझाईन करायचंय. लॉंगिट्युडिनल रेनफोर्समेंट आपण डिझाईन केले. आता आपल्याला ट्रान्सव्हर्स लॉंगिट्युडिनल रेनफोर्समेंट आपण डिझाईन केले म्हणजे बार डिझाईन केले. आता आपल्याला स्टिरअप म्हणजे त्या रिंगा डिझाईन करायच्या आणि त्याच्यासाठी मग आपल्याला काही जुन्या स्टेप आणि काही नवीन स्टेप अशा कॉम्बिनेशन आपल्याला करायचे. स्टिरअप साठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सगळं आपण आता काढून घेणार आहे. लिहिताना लिहू फक्त इथं डिझाईन ऑफ ट्रान्सव्हर्स रेनफोर्समेंट. ट्रान्सव्हर्स रेनफोर्समेंट म्हणजे लोडिंगच्या 90 डिग्रीला जे रेनफोर्समेंट असतं ते ट्रान्सव्हर्स रेनफोर्समेंट असतं आणि लोडिंगला जे म्हणजे बीमच्या 90 डिग्रीला बीमच्या ट्रान्सव्हर्स डायरेक्शनला जे असतं ते ट्रान्सव्हर्स आणि अलॉंग दी लेंथ ऑफ बीम जे असतं ते लॉंगिट्युडिनल. मग आपण जे काढलं ते अलॉंग दी लेंथ ऑफ बीम काढलं म्हणजे ते लॉंगिट्युडिनल रेनफोर्समेंट होतं आणि ट्रान्सव्हर्स रेनफोर्समेंट हे परपेंडिक्युलर टू दी लेंथ ऑफ बीम असणार आहे. मग आता बघ आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय
डिझाईन ऑफ ट्रान्सव्हर्स रेनफोर्समेंट किंवा शिअर रेनफोर्समेंट म्हणू शकतो तू. 5th नंबरच्या याच्यात डिझाईन ऑफ शिअर रेनफोर्समेंट. मग त्याच्यामध्ये ए आकडा तुला टाकायचा आहे. ए पॉइंट काय असणार आहे? डायमीटर ऑफ स्टिरप तुला फाइंड आउट करायचं आहे. मग डायमीटर ऑफ स्टिरप साठी तुझ्याकडे क्रायटेरिया आहे डायमीटर ऑफ बार डिवाइडेड बाय 4, डायमीटर ऑफ मेन बार डिवाइडेड बाय 4 और 8 mm, कारण की आपलं HYSD बार आहे. मग मेन बारचा डायमीटर आपला 20 होता डिवाइड बाय 4 और 8 mm, म्हणजे किती आलं? 5 mm और 8 mm. मग whichever is maximum, whichever is maximum, मग therefore maximum किती येणार? 8 mm. कळालं का मला सांग? हो. सोपं आहे, काय अवघड नाही. मॅक्झिमम 8 mm म्हणजे डायमीटर ऑफ स्टिरप तुझा आला 8 mm. आता राहिलं काय की त्याचा टाईप कसा आहे. मग टाईप तुला अज्युम करायचा आहे. अज्युम ऑलवेज तोच करायचा. अज्युम 2 लेग स्टिरप्स. मग 2 लेग स्टिरप अज्युम केल्यानंतर त्याचा एक एरिया ऑफ व्हर्टिकल स्टिरपचा एक एरिया म्हणजे एका स्टिरपचा एरिया तुला फाइंड आउट करायचा आहे. मग 2 लेग असल्यामुळे 2 आणि एरियाचा फॉर्म्युला आहे π/4 इंटू डायमीटर ऑफ स्टिरप एरिया. तर फक्त लक्षात ठेवायचं त्याचा स्क्वेअर करायचा. सांग मग किती येतं? 2 इंटू π/4 इंटू 8 चा स्क्वेअर किती येतो? ASV. हे रॉ मटेरियल आपल्याला काढावं लागतं म्हणून आपण काढतोय. $100.5 mm स्क्वेअर. ठीक आहे. मग आता डी मध्ये आपल्याला स्पेसिंग फाइंड आउट करायची आणि ह्या टॉर्शन रेनफोर्समेंट साठी आपल्याला नॉर्मल स्पेसिंगचे फॉर्म्युले यूज करायचे. आपल्याला जे IS कोड मध्ये स्पेशलाइज फॉर्म्युले टॉर्शन साठी ते स्पेसिंगचे फॉर्म्युले यूज करायचे आणि ते तुला कुठं बघायला भेटतील? पेज नंबर 75 वर बघायला भेटतील बघ. पेज नंबर 75 IS कोडच्या स्पेसिंगचे फॉर्म्युले. क्लॉज नंबर 41.4 समथिंग. सापडले का? पेज उघडला, फॉर्म्युले बघते सर. क्लॉज नंबर 41.4.3 पेज नंबर 75. हो, ट्रान्सव्हर्स रेनफोर्समेंट. IS 456 2000 पेज नंबर 75 क्लॉज नंबर 41.4.3. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये काय काय लागतं ना, या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा बघावं लागतील की त्याच्यामध्ये रॉ मटेरियल काय काय लागणार आहे. आता बघ, त्या फॉर्म्युला मध्ये तुला दिसतं काय? तो फॉर्म्युला 0.87 FY ASV B1 D1 upon TU plus 0.4 VU into B1. पाठ करायचा नाही. IS कोड त्यासाठीच आपल्याला यूज करायचा आहे. फक्त पेज नंबर लक्षात ठेवायचा. आता याच्यामध्ये B1 आणि D1 काय नेमकं ते तुला लक्षात ठेवावं लागेल. कसं काढायचं B1 आणि D1? अतिशय सोपं आहे बघ. तुला तो फॉर्म्युला दिसला का? मला ते सांग आधी. नाही दिसला? ASV चा फॉर्म्युला बोलताय का सर तुम्ही? थांब एक मिनिट. ASV चा नाही, स्पेसिंगचा फॉर्म्युला म्हणतोय मी. हा, तो ऍक्च्युअली तुला दिसताना तिथे ASV दिसल, पण तो त्यांनी शफल केलेला आहे. म्हणजे आपण शफल केलाय, तो ऍक्च्युली शफलच करायचा आपल्याला. एरिया ऑफ व्हर्टिकल स्टिरपने काढायचंय आपल्याला, स्पेसिंग काढायची. पण IS कोड मध्ये असंच ते जाणून बुजून करतात, त्याच्यामुळे आपल्याला गडबड होऊन जाते. दिसला का तुला तो फॉर्म्युला? हो सर. आता त्याच्यातला एक अजून एक फॉर्म्युला आहे जो तिथं नाही दिसणार तुला. कुठं आहे काय माहिती, तो कुठं गेला रे? एक स्पेसिंगचा 0.87 FY ASV इंटू B1 D1 हा तोच फॉर्म्युला आहे. डिवाइड बाय TU प्लस 0.4 VU इंटू B1. हा कोणता फॉर्म्युला यांनी केला इथं?
एक मिनिट. ट्रान्सव्हर्स एन्फोर्समेंटची आपल्याला स्पेसिंग काढायची आहे. B1 D1 तर सोपं आहे, ते तुला लगेच समजून जाईल. अजून एक क्लॉज आपल्याला बघावं लागेल याच्यासाठी. ठीक आहे, काय हरकत नाही. सर एक्झाम मध्ये एवढं सोपं येणार आहे का? मग एवढं सोपं राहतं, तुला आता कळालं. मग ते कम्पॅरेटिव्हली स्टेअरकेसच्या कम्पॅरिझन मध्ये स्टेअरकेसला खूप टाइम लागतो ना सर. मे 2017ला पण 15ला विचारलंय, सेम प्रॉब्लेम आहे. 15 मार्काला विचारलंय, 16ला तरी 10ला विचारला होता, मेला 15ला विचार. ठीक आहे, चल आता विषय काय झालेला आहे, आपल्याला आयएस कोड मध्ये जे फॉर्म्युले दिलेले, एक तर ते फॉर्म्युले यूज कर, तेच फॉर्म्युले यूज कर. जाऊ दे, इथं आहे ना थोडीशी टेक्स्टबुक मध्ये मी तर आयएस कोड वालेच फॉर्म्युले दिले तुला. आयएस कोड मध्ये तुला सेम फॉर्म्युला दिसेल जो पेज नंबर 75 वर दिलेला आहे. फक्त मी त्याला एसव्ही ला कॉमन काढलेले. ठीक आहे, आपल्या स्टेप मधले एक तर फॉर्म्युले काय कर, आयएस कोड मध्ये तुला बघ जो फॉर्म्युला दिसतोय ना, एएसव्ही इज इक्वल टू टी इंटू एसव्ही. तर आपल्याकडे एएसव्ही ऑलरेडी आहे. कुठे गेला तो? एएसव्ही आपल्याकडे ऑलरेडी आहे. आपल्याला एसव्ही फाइंड आउट करायचंय. स्पेसिंग म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, एसव्ही. मग तो आयएस कोड मध्ये जो फॉर्म्युला आहे ना, त्याच्यामध्ये जिथं जिथं एसव्ही येईल ना, तिथं तिथं तू एक्स कर कॅल्सी मध्ये आणि शिफ्ट सॉल्व कर आणि तुला एसव्ही भेटल. नाही तर मी आपल्या नोट्स मध्ये ह्या फॉर्म्युलाला शफल करून दिलेलं आहे. मग ते म्हणजे एसव्ही साइडला काढलंय. मग शफल म्हणजे मी काय मोठं रॉकेट सायन्सने केलंय, एसव्ही साइडला काढलेलं आहे आणि बाकी सगळं इकडे तिकडे नेलंय. आपल्याला स्पेसिंगच पाहिजे ना, मग मी एसव्ही बरोबर चिन्हाच्या या साइडला फक्त एसव्ही ठेवला आणि बाकी सगळं शफल केलं मॅथमॅटिकली आणि तो फॉर्म्युला तयार केला. तुला ते नसल म्हणजे ते लक्षात येऊन जाईल तुझं जेव्हा तू हे बघशील ना आयएस कोडचा पेज नंबर, तेव्हा एसव्ही ऑलरेडी आपण काढलेला आहे. आपल्याला स्पेसिंग काढायची ज्याला आपण एसव्ही म्हणतो. मग त्या इक्वेशन फक्त ती स्पेसिंग अननोन ठेवायची, बाकी सगळं तुला माहिती असतं. शिफ्ट सॉल्व करायचं आणि आन्सर काढायचं. कॅल्सी मध्ये एक कसं टाकतं सर? अच्छा, तिथून सुरुवात. थांब, ठीक आहे, चल काय हरकत नाही. पहिले B1 D1 समजून घे, नंतर बघू ते नंतर बघू जेव्हा फॉर्म्युला लिहितो. आता B1 D1 काय, त्या फॉर्म्युल्यामध्ये B1 D1 दिसतंय का तुला? हो सर. हा, मग आता ते कसं काढत ते सांगतो मी तुला. आता हा आपला बीम आहे, याचे डायमेन्शन आहे तुझ्याकडं. हा तुझा विड्थ आहे 300 mm आणि हा तुझा डेप्थ आहे 450 mm. आता आपल्याकडे बार आलेले 1 2 3 आणि 4. हे 4 बार कितीचे? 20 mm 5 चे. त्याच्यानंतर आता इथं अँकर स्टील आपण प्रोव्हाइड करून देतो, त्याला काही स्पेशल डिझाईन करत नाही. 2 बार 10 चे प्रोव्हाइड करून देतो. मेन आपल्याला ही स्टिरअप डिझाईन करायची. या स्टिरअपची स्पेसिंग डिझाईन करायची. स्पेसिंग म्हणजे या स्टिरअपची स्पेसिंग आहे. आता B1 आणि D1 म्हणजे काय तुझं? B1 तुझं असणार आहे स्टिरअपच्या आउटर साइड आणि स्टिरअपच्या आउटर साइड यांच्या मधलं डिस्टन्स. म्हणजे कसं, तुला हे कव्हर मायनस करावं लागेल. बी मधून तुला 2 कव्हर मायनस केले का तुला B1 भेटून जाईल आणि डी मधून तुला 2 कव्हर मायनस केले का D1 भेटून जाईल. हे कळतंय का मला सांग? बघ. हो सर. स्टिरअपच्या आउटर साइड वरून ना तू इमॅजिन कर, स्टिरअप तिचा आउटर फेस, त्याच्यापासून डिस्टन्स म्हणजे तुझं D1 आणि इकडं खाली ह्या स्टिरअपचा आउटर फेस आणि हे आउटर स्पेस यांच्या मध्ये डिस्टन्स म्हणजे B1. सर कव्हर किती अज्युम करायचे? 35? आपण केलंय ऑलरेडी इथं.
35. पण मग आता ते 35 इफेक्टिव्ह आहे. आता नॉमिनल कव्हर करायचं असेल तर तुला DN इथं अज्युम करावं लागेल. DN इज इक्वल टू तू घे 25 घे 25 घे. हे नाही समजलं सर, म्हणजे काय? समजायचं नाहीच ते ऍक्च्युली कसं आहे बघ. आता तुला इथं समजून सांगतो बघ. आता मला सांग, याला जरा मोठं काढतो मी इकडं म्हणजे तुला क्लिअर कळेल. हे बघ, हे समजा 4 बार आहे आपले, बरोबर. आता आपल्याकडं टोटल डेप्थ आहे, टोटल आउटर टू आउटर 450. आपल्याकडं हा बारचा सेंटर आपल्याला माहिती आहे. आपला जो छोटा डी असतो ना, तो टॉप पासून तर बारच्या सेंटर पर्यंत असतो छोटा डी. आपण आता काय केलं म्हणजे आधी क्वेश्चन मध्ये घेताना डायरेक्ट या बारच्या सेंटर पासून तर बॉटम पर्यंतचं डी डॅश अज्युम केलं 35 mm, बरोबर. पण आपलं जे नॉमिनल कव्हर असतं ना, ते या बारच्या बॉटम पासून तर बीमच्या बॉटम पर्यंत असतं DN, बरोबर. मग मला सांग, हे तुझ्याकडे 35 आहे, हा बार तुझ्याकडे आता कितीचा? आपला बारचा डायमीटर किती? 20 आहे ना. 20. मग हे 35 आहे, बारचा डायमीटर 20 आहे, म्हणजे बारच्या अर्ध किती येईल? 10 येईल ना. हो. मग मला सांग, 35 मधून हे 10 गेले, तुझ्याकडे नॉमिनल कव्हर येऊन जाईल ना. 25. हो, कळालं का? मग ते इथं मी डायरेक्ट केलं होतं. चालेल, करायचंय ते, मी लक्षात राहू दे. मग आपलं B1 येईल 250. हा, B1 इज इक्वल टू 300 मायनस 2 इंटू कव्हर म्हणजे ते 25, बरोबर. 2 इंटू 50 म्हणजे ते आलं 250 mm. आणि D1 तुझा येईल 450 मायनस 2 इंटू 25 म्हणजे तुझा आला 400 mm. ओके, म्हणजे B1 D1 तुझा झालाय. B1 D1 पण तुझं झाला. त्याच्यानंतर तुला अजून त्याच्यात काय लागतं? हा, काय लागत नाही. ठीक आहे, इथपर्यंत कळालं का? मग आता त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू टाकू. सगळे आपल्याकडे. त्या फॉर्म्युल्यामध्ये असं काहीच नाही की जे आपल्याकडे नाहीये. बघ, एकदा चेक कर. हो, आहे सगळं. मग त्याच्यावरून आपल्याला 2 स्पेसिंगच्या व्हॅल्यू येतील आणि त्यांच्यापैकी मिनिमम आपल्याला प्रोव्हाइड करायचे. 2 फॉर्म्युले आहेत ऍक्च्युली. तो पहिला वरचा आणि खालचा आहे बघ, टाऊ व्ही मायनस टाऊ सी इंटू बी इंटू SV अपॉन 0.87 FY दिसतोय तो खाली. हो हो. आता IS कोड म्हणजे त्याच्या इज इक्वल टू ASV त्यांनी लिहिला नाही, कदाचित प्रिंटिंग मध्ये विषय असेल तर तो इज इक्वल टू ASV घ्यायचा आहे. ओके, म्हणजे 2 SV1 आणि SV2 असे 2 फॉर्म्युले तू कन्सिडर करू शकते स्पेसिंगचे, आणि त्याच्यामधून मिनिमम तुला स्पेसिंग प्रोव्हाइड करायची स्टिरअपची. अवघड नाहीये, सोपच आहे. बघ आता पेज नंबर 75 वर SV1 पहिले फाइंड आउट करायचं. त्याचा फॉर्म्युला आता जो IS कोड मध्ये आहे ना, तोच लिहितो मी तुला. मग कॅल्सीवर कसं टाकायचं ते सांगतो. ASV इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तो? ASV इज इक्वल टू TU इंटू SV अपॉन B1 इंटू D1 इंटू 0.87 इंटू FY प्लस मध्ये पाटणे करायचे आहे. IS कोड आपल्याला यूज करायला देतात, फक्त पेज नंबर लक्षात ठेवायचा. 2.5 इंटू D1 इंटू 0.87 इंटू FY. आता बघ, आता ASV तुझ्याकडे किती आहे? 100.5, बरोबर. हा ASV इज इक्वल टू तुझ्याकडे किती आहे? 35. फक्त त्याला 10⁶ ने मल्टिप्लाय करायचं. इंटू SV तुझ्याकडे नाहीये तर ASV च्या जागी तू X म्हणू शकते ना, डिवाइडेड बाय B1 तुझ्याकडे किती आहे? हा इतका काढला 250. D1 तुझ्याकडे 400. 0.87 इंटू 415 FY म्हणजे आपला 415 प्लस VU किती तुझ्याकडे? हा वाला 50. तोच VU आहे ना? हा बरोबर, VU तोच आहे. शिअर फोर्स 50. फक्त त्याला 10⁻³ घ्यायचं. SV च्या जागी तू X म्हण, तुझ्याकडे नाहीये. 2.5 इंटू D1 तुझ्या आहे 400. 0.87 इंटू 415. आता कॅल्सी घे. कॅल्सी तुझ्याकडे कोणतं आहे? नवीन आहे का जुनं आहे? कोणतं आहे? 991 वाला. 991 EX आहे का MS आहे? MS.
म्हणजे हे जुनं आहे का? हो वाला, हो तेच. ठीक आहे, काय हरकत नाही. चल याच्यात मग आपल्याला आता ब्रॅकेटचा खेळ करावा लागेल. बघ आता पहिले एक ब्रॅकेट टाक आणि हा 100.5 टाक आणि ब्रॅकेट कम्प्लीट कर. केली का? हो. अरे तुझ्या कॅल्सीवर आहे ना अल्फाचं बटन असेल, अल्फा आणि सॉल दाब. अल्फा आणि सॉल इज इक्वल टू चिन्ह आला असेल. हा. ओके. मग आता हो. आपल्याला ह्या ब्रॅकेट टाकायचे आहे. मग आता काय करायचं, 3 ब्रॅकेट टाक. आता 1 2 3 टाकली. हो. 3 ब्रॅकेट टाकले बरं का, 1 2 3 टाकल्या. आता 35 इंटू 10⁶ इंटू आता एक्स टाकायचं आहे ना, तर अल्फा आणि एक्स शोध. कुठे आहे कॅल्सीवर? अल्फा आणि एक्स दाब. ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट इथे. हा तिथंच अल्फा एक्स केलं. हो. आता एक ब्रॅकेट कम्प्लीट कर आणि डिवायडेड बायचं चिन्ह टाक आणि परत एक ब्रॅकेट टाक. 250 इंटू 400 इंटू 0.87 इंटू 415 आणि ब्रॅकेट कम्प्लीट केलं का? हा. आणि अजून एक ब्रॅकेट कम्प्लीट करावं लागेल कारण की हा छोटा ब्रॅकेट होता. अजून एक केला. हो. आता प्लस परत एक ब्रॅकेट टाक आणि अजून एक ब्रॅकेट टाक. 2 ब्रॅकेट टाक प्लस नंतर. ओके. मी तुला इथं करून दिल ते. आता जस्ट तू लक्ष 50 10⁻³ इंटू परत अल्फा एक्स एक ब्रॅकेट कम्प्लीट म्हणजे तो छोटा वाला झाला. डिवायडेड बाय सर 50 इंटू 10⁻³ त्याच्यानंतर इंटू दाबू की डायरेक्ट अल्फा एक्स टाकू? नाही इंटू दाब इंटू अल्फा एक्स ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय परत एक छोटा ब्रॅकेट टाकायचा. 2.5 इंटू 400 इंटू 0.87 इंटू 415 छोटा ब्रॅकेट कम्प्लीट. आता तुला दुसरा मोठा ब्रॅकेट कम्प्लीट आणि आता अजून 2 ब्रॅकेट कम्प्लीट करावं लागतील. म्हणजे शेवटी 4 ब्रॅकेट येतील तुझे. चालेल. आता थांबा, अजून तू काही करू नको, मी करतोय. जर आलं तर ठीक, नाही तर मग एक ब्रॅकेट कॅन्सल करावं लागेल. आता 4 ब्रॅकेट तुझे झाले का टाकून? हो. आता मी दाबतोय, तू नको दाबू. शिफ्ट सॉल्व दोनदा दाबायचं. एरर आलाय, थांब, म्हणजे एक ब्रॅकेट कम्प्लीट कॅन्सल करावं लागेल. आता 3च तू एक ब्रॅकेट कॅन्सल कर. शेवटी 3 ब्रॅकेट झाले. थांब, अजून तू नको करू. शिफ्ट सॉल्व. हा आता येईल. कर आता शिफ्ट सॉल्व दोनदा दाब. 90.71 आला का? माझी स्क्रीन डायरेक्ट एम्प्टी झाली सर. थांबून घे, काय बटन नको दाबू. ते जरा पहिल्यांदा कधी नव्हतं एवढं काही केलं असेल कॅल्क्युलेटर. एक्स ची व्हॅल्यू 42.68 आली. नाही चुकलं, कुठेतरी गडबड केली तू. 90.71 येते आन्सर. थांब एक मिनिट, आता तुला सांगतो मी कसं करायचं. हे बघ, आता मी जशा ब्रॅकेट टाकून देतो ना, ते टाकायचे. आता स्टार्टिंगला आपण किती ब्रॅकेट केले होते इथं? 3 ब्रॅकेट टाकले होते सर. 1 2 आणि 3 आणि याला आता ब्रॅकेट करायचंच आहे. 3 ब्रॅकेट केले. आता हा जो पहिला ब्रॅकेट आहे ना, तो आपण जागेवरच कम्प्लीट करून दिला होता इथं आणि डिवायडेड बाय परत याला एक ब्रॅकेट टाकला होता. आणि मग हा मोठा ब्रॅकेट कम्प्लीट केला होता आणि इथं प्लस. आता मी तुला हे छोट्या ब्रॅकेटला आहे ना वेगळा टाईप दाखवतो, म्हणजे तुला कॅल्सीवर टाकता येईल. तू टाकताना आपले नॉर्मलच ब्रॅकेट टाक, कारण की ते जुनं कॅल्सी असल्यामुळं खूप ब्रॅकेटला खेळावं लागतं. नवीन कॅल्सीला तसं काही विषय नाही. आणि सेम इथं पण आता काय कर, एक मोठा ब्रॅकेट टाक आणि 50 इंटू 10⁻³ छोटा ब्रॅकेट, इकडं परत छोटा ब्रॅकेट
2.5 याला मध्ये ब्रॅकेट नको टाकू, याला डायरेक्ट इंटू कर. 0.87 इंटू 415 छोटा ब्रॅकेट कम्प्लीट. याला पण मध्ये काय ब्रॅकेट टाकू नको, हे डायरेक्ट इंटू 0.87 इंटू 415 छोटा ब्रॅकेट. आणि इथं मग एक दुसरा ब्रॅकेट कम्प्लीट कर, म्हणजे हे आतले झाले, आणि मग एक मोठा ब्रॅकेट कम्प्लीट कर. ते कॅल्सीवर तुला 3 ब्रॅकेट दिसतील शेवटी. हे असं टाकते सर. ब्रॅकेटचा खेळ आहे सगळा. सर ते 0.87 नंतर लास्ट मध्ये काय? 415 आहे. 415. मी तुला याचा माझ्या कॅल्सीची ना व्हिडिओ करून पाठवतो, तोपर्यंत टाकतो. सर आता वेगळं उत्तर आलं. नाही थांब 2 मिनिटं. सर याच्यापेक्षा मी डायरेक्ट ते फॉर्म्युलाला चेंज करून माझ्या हिशोबाने एसव्ही च्या टर्म्स मध्ये काढलं तर सोपं नाही जाणार का सर? काढ ना मग, तुला फक्त आन्सर काढायचे मतलब आहे. मला खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाणार सर. ते ब्रॅकेट टाकणं म्हणजे एक्झाम मध्ये मी बाकी सोडून ब्रॅकेटच टाकत बसेल. मग तेच तर राहतो ना, मग ते प्रॅक्टिस लागेल त्याला, कारण की ते लक्षात पण राहायला पाहिजे ना कोणती ब्रॅकेट सुटली आणि कोणती नाही. मला ते वाला फॉर्म्युला देऊन द्या सर, एससी वाला. थांब 1 मिनिट. तुला व्हिडिओ पाठवली मी तशी, आणि तो फॉर्म्युला आपल्या नोट्स मध्ये ना ग, तू त्या नोट्स परचेस केल्या ना, तुला ते भेटून जाईल तिथं. चालेल सर. आणि हा दिलाय मी इथं, ठीक आहे. असो, चला आता छोट्या याच्यावर करून बघू कम्प्लीट. हे तर मोठं झालं, हा SVI झाला. आता सेम त्याच्या खाली एक फॉर्म्युला आहे बघ, SVI2. तो फॉर्म्युला काय आहे की ASV इज इक्वल टू टाउ VE मायनस टाउ C, बरोबर ना? हा. इंटू B इंटू SV डिवायडेड बाय 0. आता याच्यावर तुला कळून जाईल 0.87 इंटू FY. आता बघ, आता याच्यामध्ये टाउ VE ची व्हॅल्यू, टाउ VE आपण काढला ना पहिले. थांब 1 मिनिट, मी तुला व्हॅल्यू टाकून 1.90. ती न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये आहे सर. हा, ती न्यूटन पर MM मध्येच घ्यायचं आता सगळं आपल्याला. चालेल. ते जुन्या कॅल्सीचा तोच विषय, तुला ब्रॅकेट किती टाकलंय आणि किती कम्प्लीट केलंय ते लक्षात ठेवावं लागतं. बघ आता ASV आपल्याकडे होता 100.5. आता तू असंच कर, डायरेक्ट कॅल्सीवर टाकून बघ. टाउ VE आपला 1.9 आलाय ना, मायनस टाउ C 0.62 आलाय, इंटू B आपला 300 आणि SV च्या जागी आपण X म्हटलं, डिवायडेड बाय 0.87 इंटू FY च्या ऐवजी आपला आहे 415. आता घे चल कॅल्सी. आता एक ब्रॅकेट इथं याला ब्रॅकेट टाकून 100.5 ब्रॅकेट कम्प्लीट कर. सर हे सगळं टाकलं, आता त्याच्यानंतर इज इक्वल टू नाही करायचंय, शिफ्ट सॉल्व करायचंय. हा ना, मग ते तू नॉर्मल नाही टाकू शकत, तुला ह्या इज इक्वल टू तो हो, अल्फा टाकलंय. शिफ्ट सॉल्व दोनदा. मायनस मध्ये उत्तर येतंय सर. हा थांब मग आता ऐक, 100.5 ला 2 म्हणजे इकडून पण ब्रॅकेट आणि इकडून पण ब्रॅकेट केलं का? हो. अल्फा आणि सॉल्व दाबलं का? 1 सेकंड सर, परत टाकून बघते. मी टाकलं होतं कारण 100.5 नाही, ब्रॅकेट पहिले
ब्रॅकेट 100.5 ब्रॅकेट कम्प्लीट. हो टाकलं. मग इज इक्वल टू पण टाकलं. अल्फा आणि सॉल्व दाबलं. आता हो दोन ब्रॅकेट दाबायचे, 1 2. सर 3 ना सर? नाही 2च दाबा. नाही थांब 3 दाब. चल ठीक आहे 3 टाक. हा टाकल्या. हो. आता 1.9 मायनस 0.62 ही ब्रॅकेट कम्प्लीट कर. हा केली. इंटू हो. 300 इंटू अल्फा एक्स केलं. हा टाकलं. हो आता एक ब्रॅकेट कम्प्लीट कर. हा आता डिवाइड बाय डिवायडेड बाय आता परत एक ब्रॅकेट टाक. 0.87 इंटू 415 आणि आता दोन ब्रॅकेट कम्प्लीट कर शेवटी. हा थांब आता अजून काय करू नको, मी करून पाहतो. शिफ्ट सॉल्व आले. करा आता दोन ब्रॅकेट केलं. शिफ्ट सॉल्व 94.49. कळालं का? ब्रॅकेटचा खेळ आहे सगळा. 94.49 म्हणजे SV इज इक्वल टू 94.49 mm. आणि तुला आता विच एव्हर इज मिनिमम प्रोव्हाइड करायचं यांच्यामधून. पण यांच्यामधून लगेच विच एव्हर इज मिनिमम ने प्रोव्हाइड करायचा आपल्याला. मॅक्झिमम पण की शुड नॉट एक्सीड पण आपल्याला दाखवायचंय. हे तर झालं तुझं नॉर्मल. ही 90 आली, ही 94 आली. तर इथं लिहून घ्यायचं की SV ओके. इथं लिहून घ्यायचं SV मिनिमम इज इक्वल टू 90.71. राऊंड फिगर मध्ये 90 mm करायची. आता SV शुड नॉट बी ग्रेटर दॅन याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? IS 456 2000 पेज नंबर तुला यूज करायचा आहे. पेज नंबर 48 सॉरी पेज नंबर 48 बघ तिथं. पेज नंबर 48 काढून. हा पेज नंबर 48 क्लॉज नंबर 26.5.1.7 क्लॉज नंबर 26.5.1.7 म्हणजे त्या व्हॅल्यू काय तुला दिलेल्या त्यांनी की त्या व्हॅल्यू अशा आहे की ही जी SV मिनिममची जी व्हॅल्यू आहे ती तुझी शुड नॉट बी ग्रेटर दॅन x1 आली पाहिजे. आता x1 काय ते तुम्ही तुला सांगतो. शुड नॉट बी ग्रेटर दॅन x1 प्लस y1 डिवायडेड बाय 2 तिथं दिलंय बरं का. आयस कोड मध्ये दिलंय. आणि शुड नॉट बी ग्रेटर दॅन 75 इंटू डी असे. मग आता x1 काय तुझा? x1 आणि s2 हे शॉर्ट आणि लॉंग डायमेन्शन ऑफ स्टिरप आहे. स्टिरपचे शॉर्ट आणि लॉंग डायमेन्शन आहे. म्हणजे जे ऑलरेडी आपण B1 आणि D1 काढले ना तेच तुझे x1 आणि x2 आहे. हे बघ हेच तुझे. हा B1 म्हणजेच तुझा x1 आहे आणि B2 म्हणजेच सॉरी D1 म्हणजेच तुझा y1 आहे. मग इथं इज इक्वल टू 250 mm. मग सांग मला ही आहे का 250 पेक्षा जास्त? 90 mm वाली 90 mm 250 पेक्षा जास्त आहे का? कसं सर? अरे हा 90 mm 250 पेक्षा जास्त आहे का? नाही. म्हणजे मग हे ओके. त्याच्यानंतर x1 तुझा परत 250 प्लस y1 तुझा आहे 400 डिवाइड बाय 2. याचं उत्तर काढ. एक सेकंड. आणि हा 75 इंटू 415 325 म्हणजे तो पण 90 mm पेक्षा 90 mm त्याच्यापेक्षा मोठा नाहीये. म्हणजे हे पण ओके. आणि हे 75 इंटू 0.75 आहे. 0.75 इंटू 415 कर. 311.25 म्हणजे हे पण ओके. ओके. मग तू इथं लिहू शकते प्रोव्हाइड 8 mm phi 2 leg stirrups at the rate 90 mm center to center. आणि तेच तुला हीच डायग्राम आता मी डायग्राम नाही काढत. ही तुला नंतर म्हणजे ही
न्यूमरिकल मध्ये सुद्धा काढायची आहे आणि हे सेंटेन्स लिहिल्यानंतर सेपरेट ही डायग्राम सुद्धा तुला काढायची आहे. इथं तुला हे अशी ॲरो दाखवून द्यायचं आहे की हे सगळं आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, सर आलं उत्तर माझं. काय एसवी ते वरचं वाल्याचं आलं सर. हा, ब्रॅकेटचा विषय काय करायचं, 3 ब्रॅकेट आधी टाकूनच घ्यायचं आणि शेवटी 4 टाकून बघायच्या. जर एरर येत असेल ना, परत ते कॅल्सीवरचा ॲरो दाबायचा, मागं जायचं, ती एक ब्रॅकेट खोडायची, परत शिफ्ट सॉल्व करायचं, येऊन जातं ते. कळलं का तुला? हो सर. मग हे आपल्याला 10 मार्काला विचारलं होतं. आता याच्यामध्ये साइड फेस रेनफोर्समेंटचा उल्लेख कुठंच नाही आला. का? कारण की आपली डेप्थच 450 होती. डेप्थ 450 पेक्षा जास्त असेल ना, तर मग अजून ऍड होतो साइड फेस रेनफोर्समेंट आणि मग ते तुला 15 मार्काचा प्रॉब्लेम राहतो. हा असा तुला 10 मार्काचा असतो आणि ते साइड फेस एकदम 5 दोनच पॉइंटचं डिझाईन आहे. ते पॉइंट जर आलं किंवा ते नसल बी कधी, म्हणजे समजा नसलं बी तरी पण तुला हा 15 मार्काला बी विचारतील कधी कधी किंवा 10 मार्काला सुद्धा विचारतील. आता मे 17ला तुला 10 मार्काला विचारलाय सेम क्वेश्चन, डिसेंबर 18ला तुला 16 मार्काला विचारलाय सेम क्वेश्चन, काहीच नाही याच्यामध्ये. 16 मार्क, 19ला 10 मार्काला, त्याच्यानंतर 19ला जेव्हा बॅड लक असेल तेव्हा 10 मार्काला सेम क्वेश्चन, आणि जर गुड लक असेल तर 16 ते 15 मार्काला फिक्स क्वेश्चन विचारतात. मी तुला याचं सेम होमवर्कला न्यूमरिकल पाठवतो, तू आज मध्ये ते सॉल्व्ह कर. ओके चालेल सर. बस हे एवढंच होतं याच्यावर, म्हणजे सेम फॉलो करायचंय तुला. तू आज त्या नोट्स परचेस करून घे, म्हणजे तुला प्रिंट काढता येतील. ओके सर. मी तुला डिटेल पाठवून देतो, काय नॉमिनल प्राइस द्यायची 100-150 जी असेल तिथं दाखवत असेल ते परचेस करून घे. मला ईमेल ऍड्रेस पाठव, मी तुला ऍड करायला लावतो तिथं. चालेल सर. ठीक आहे, चालते. आता आपण काय करू नेक्स्ट याच्यात, म्हणजे उद्या आपला स्टील असेल, उद्या नाही ना, आपला गुरुवारी असेल, गुरुवारी स्टील असेल. आता जेव्हा नेक्स्ट आरसीसी राहील ना, तेव्हा आता आपण युनिट 4 थोडं थांबून घेऊ. युनिट 4 आपल्याला सर्वात शेवटी ठेवायचं एक्झामला सुद्धा, म्हणजे सॉल्व्ह तर करायचंय पण बसल्या बसल्या पेपरला बसल्या युनिट 4ला हात नाही लावायचा, कारण की फार मोठं न्यूमरिकल असतं, ते कम्प्लीट होत नाही आणि भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या मिस होऊन जातात. आपण आता नेक्स्ट लेक्चरला कॉलम कम्प्लीट करू, त्याच्यानंतर फुटिंग कम्प्लीट करू आणि मग युनिट 4 वर येऊन जाऊ. चालेल? मी हेच बोलणार होते सर, पहिले तेच करू. घ्यायचं पण नाही, बघ सर्वात शेवट, म्हणजे तुला वेळ उरलाय आणि तुला बाकीचं काही येत नाही पेपरला, तेव्हा युनिट 4चा तेवढा 15 मार्काचा क्वेश्चन तू सॉल्व्ह करायला घे. 15 ते 17 का 16 मार्काला येतो तो. मग 70 पैकी असं कर, तू 70 पैकी तू 60 मार्काचं टार्गेट ठेव आणि शेवटचे जे हा 17चा जो उरलेला राहील ना, म्हणजे 60 नाही 55 ते 56 मार्काचं टार्गेट ठेव. कम्प्लीट यायलाच पाहिजे आधी, आणि मग उरलेल्या वेळेमध्ये अर्धा तास जर उरला तर तू हा बीम सॉल्व्ह करायला घे. म्हणजे तू जेवढा करशील ना तेवढे तुझे 1, 2, 3, 4 असे ते मार्क ऍड होत जातील त्याच्यामध्ये, कारण त्याला तुला मार्क त्यांना देणंच आहे, म्हणजे स्टेपला. पण ते 17 मार्काचं तू जर आधीच कम्प्लीट करायला घेतलं, तुला 1 ते 1.5 तास, पाऊण तास खाऊन जाईल तो. म्हणून तू घे, जेवढे भेटले तेवढे भेटले, पण आधी 55 मार्क कम्प्लीट करून घे. ओके सर. ओके चालेल, चल बाय बाय. बाय.